नमस्कार. आई स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जोरदार पावसाची सुरुवात ऑलरेडी झाली आहे आणि त्यावेळीच ना जर गरमागरम रस्सा मटणाचा आणि भाकर मिळाली तर संडे एकदम परफेक्ट होतो, नाही? तर तुमचाही संडे तुम्हाला परफेक्ट करायचा असेल तर आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरती बेल आयकन दिला असेल तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सगळ्यात आधी आपण करूया वाटणाची तयारी. त्यासाठी इथे मी ना तेलावर थोडासा कांदा परतून घेतलाय, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि हा भाजलेला खोबरा. आता ह्या सगळ्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. ही पेस्ट 2 ते 3 आठवडे व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करता येते. आता इथे मी घेतले अर्धा किलो मटण. त्यात 2 ते 3 चमचे वाटण घालायचे. मग आपले मसाले जसे की हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं, मग आलं लसूणची पेस्ट, लिंबू आणि नावाला तेल आणि कसुरी मेथी घालायची आहे. आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मटण मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर ठेवा, नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आता बघूया रस्सा कसा करायचा. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल आणि थोडंसं तूप गरम करत ठेवायचं आहे. त्यानंतर त्यात तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि शहाजिरं घालायचं आहे. आता यात मी 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालते आणि त्यानंतर एक बेडगी मिरची. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता यात आपल्याला ॲड करायचा आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केले त्याचे मोठे 3 चमचे मी ॲड करते. आता याला परतायचं आहे आणि त्यात टाकायचे आहेत आपले मसाले. आता इथे मी हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करते. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता हे मसाले लागू नयेत म्हणून तुम्ही गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी मटण ॲड करते. आता या स्टेजला मटण तुम्ही कुकरमधून सुद्धा शिजवून घेऊन ह्यात टाकू शकता किंवा मी इथे करते म्हणजे पाण्यावर शिजवणार आहे तसं सुद्धा शिजवू शकता. आता ह्यात मी बटाटा घातलाय जो ऑप्शनल आहे. थोडंसं मीठ घातलंय. आता या स्टेजला तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आता ह्याला शिजवायचं आहे त्यासाठी ना भांड्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि त्यावर थंड पाणी ओतायचं आहे. आता या प्रोसेसमध्ये मटण शिजायला 40 ते 45 मिनिट लागतात. आता जेव्हा ताटातलं पाणी गरम होईल तेव्हा आपल्याला ते पाणी बदलायचं आहे आणि बघायचं आहे की मटण शिजलंय का. आता पूर्ण 45 मिनिटमध्ये 2 ते 3 वेळा आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. आणि फायनली आपलं मटण शिजलंय. आता मी त्याला कोथिंबीर टाकून गार्निश करते आणि आपला मटण रस्सा रेडी आहे. याला तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व्ह करू शकता. तर ही होती आपली आजची रेसिपी. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, बाय.